धरणाला गळती लागल्यामुळे आता पाणी हे शेतामध्ये घुसले आहे। साक्रीतील अक्कलपाडा येथील ही घटना आहे। धरणाला गळती लागले, पाणी आता थेट शेतामध्ये घुसलंय। साक्रीतील अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्याला गळती लागली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने केली गेली आहेत। साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्याला गळती लागली आणि उजव्या कालव्याला गळती लागल्यामुळे शेतात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याबाबत आता प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। पाहूया। साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याला मोठी गळती लागलेली आणि या गळतीचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की भदाणे शिवारामधील ही पाटसारी या ठिकाणून धुळे शहराला पाणी पुरवठा केला जातो, परंतु ह्याच गळतीला ह्याच कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आणि या ठिकाणी जो शेतकऱ्यांचा रस्ता आहे तो अक्षरशः चिखलाने माखलेला आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला शेतीतला माल हा घरापर्यंत किंवा व्यापाऱ्यांपर्यंत विक्रीसाठी नेता येत नाही आणि नेमका ऐन सीझनामध्येच अशी ह्या परिस्थिती झाल्यामुळे अनेक शेतकरी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। अनेक लोकप्रतिनिधी असतील, खासदार असेल, आमदार असेल, यासह सिंचन विभाग असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, यांना देखील वारंवार निवेदन देण्यात आले, परंतु कुठलीही कारवाई आज तागायत या ठिकाणी झालेली नाही। अनेकदा शेतकऱ्यांनी निवेदन दिले, शेतकऱ्यांनी मागणी केली, परंतु या मागणीचा किंवा आंदोलनाचा कुठलाही प्रशासनाने दखल घेतला नाही। आता 8 दिवसाचा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे की जो 8 दिवसात कारवाई केली नाही, कालवाची गळती थांबवली नाही, रस्ता करून दिला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि याला सर्वस्व जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची राहील। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे। ये जे 3 मोरी आहेत, 3 मोरींचं जे पाट आहे आपला, तर त्या पाटातून जे पाणी गळती होते तर त्यामुळे रस्ता जो आहे तो नसल्यासारखाच झाला आहे। कुठल्याही माणसाला पायी सुद्धा चालता येत नाही आहे, मोटरसायकल तर जातच नाही, ट्रॅक्टर किंवा कुठलंही वाहन जात नाही, बैल वगैरे फसतायत आणि त्यामुळे शेतीमध्ये जे आता मका कपाशी चालू आहे तर मका काढण्यासाठी मशीन वगैरे किंवा कांदा नेण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे येऊ शकत नाही, जाऊ शकत नाही। समस्या अशी की सय्यदनगर कालव्यावरून जो काही पाट गेलेला आहे, सय्यदनगर कालव्याचा उजवा कालव्याचा जो काही पाट गेलेला आहे, रस्त्याची जी समस्या आहे, या ठिकाणी जाणारे पायपीट करणारे साधारणतः या पाटापासून 250 शेतकरी आहेत। शेतकऱ्यांचा आज माल निघण्यासाठीची बिकटची परिस्थिती आहे आणि नियमितपणे हा प्रश्न आम्ही पाटबंधारे खात्याला एक निवेदन दिलं, वारंवारपणे लोकप्रतिनिधींना सुद्धा याची सूचना करण्यात आली होती। मागच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये